बनली डॉक्टरीन. लक्षात घ्या, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मराठवाड्यामध्ये जगन नावाचा एक भिकारी आपल्या मुलीसह राहत होता. त्या मुलीचे नाव होते गौरी. त्या गावामध्ये महामारी आलेली होती. या बिमारीमध्ये अनेक लोक आजारी पडत असत आणि उपचाराविना मरत असत. यामध्येच गौरीची आई सुद्धा मृत्यू पावली होती. गौरीची आई कसं तरी कष्ट करून ते कुटुंब पालन पोषण करत होती. पण आता तिचा मृत्यू झाल्यामुळे गौरीच्या वडिलांना प्रश्न पडला होता की आता आपलं घर चालणार कसं. का बरं? लक्षात घ्या, गौरीच्या वडिलांना दिसायचा प्रॉब्लेम झाला होता. गौरीच्या वडिलांना दिसत नव्हते. त्यामुळे गावामध्ये जर काम मागायला गेलं तर कोणीही त्यांना काम द्यायला तयार नव्हते. आता करायचं काय? गौरीचं आणि माझं पोट भरायचं कसं, यावर पर्याय काय? म्हणून जगन हा गौरीचा वडील होता. तो आपल्या मुलीला घेऊन आजपासून भीक मागायचे ठरवतो. मुलीला सोबत घेऊन भीक मागायला सुरुवात करतो. पण या वेळेला गौरीला खूप वाईट वाटते की तिला भीक मागितलेलं अजिबात आवडत नसायचं. तरीही पर्याय नव्हता. गौरी वडिलांसोबत भीक मागायला गावामध्ये फिरत होती. फिरत 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 ते पाटलाच्या दारात आले. भीक मागितली. भीक मागितल्यानंतर तिथे तिला एक दृश्य दिसलं गौरीला की त्यांचा मुलगा हा राजू अभ्यास करत आहे. अभ्यास करताना राजूला पाहिल्यानंतर गौरीला खूप वाईट वाटलं. तिला स्वतःविषयी खूप दुःख वाटू लागले. कारण तिलाही शाळेत जायचं होतं ना, तिलाही अभ्यास करायचा होता ना. पण काय करायचे हे तिला कळतच नव्हते. कारण सध्या फक्त त्यांचा पोटाचा प्रश्न त्यांच्या समोर होता. आतून आवाज आला, बबन्या, हे बबन्या, अरे तोच भिकारी पुन्हा आपल्या दारात आला आहे का बघ. पटकन त्याला शिळपाक काहीतरी भीक दे आणि इथून बाबा पटकन जा म्हणून सांग. गावामध्ये महामारी आलेली आहे. यात काय झालं होतं, त्या गावामध्ये दवाखाना नव्हता आणि दवाखाना नसताना जर माझ्या मुलाला या भिकाऱ्यांपासून जर आजार झाला तर मी काय करू. हे शब्द लक्षात घ्या, गौरी आणि तिच्या वडिलांच्या कानावर पडले. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना खूप दुःख झाले. कुठल्याही प्रकारची भीक न घेता ते दारातून पुढे 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 चालू लागले. गौरी खूप हुशार होती. ती म्हणाली, बाबा, आपल्यापासून असे लोक दूर का राहतात? आपण इतके वाईट लोक आहोत का? वडील शांतपणे म्हणाले, नाही बेटा, वाईटपणा हा आपल्या गरिबीमध्ये आहे. वाईटपणा या श्रीमंतांच्या विचारामध्ये आहे. तेव्हा गौरी म्हणाली, बाबा, गरीब आणि श्रीमंत, मला काय वाटतं, माझं एक स्वप्न आहे. मी ना मोठी झाल्यानंतर डॉक्टर होईन, तुमच्या डोळ्यांवर इलाज करेन, तुम्हाला काम मिळवून देईन. आणि एवढंच काय, तर या हॉस्पिटलची जी आपल्या गावामध्ये कमतरता आहे ती कमतरता मी भरून काढेन. दवाखाना या गावामध्ये उघडेन. तेवढ्यात बाबा म्हणतात, नाही बाळ, अशी स्वप्न तर श्रीमंतांनी बघायची. अरे आपल्याला 2 वेळच्या भाकरीचा प्रश्न आहे. 2 वेळची भाकरी आपण मिळवू शकत नाही. एवढं मोठं स्वप्न आपण कसं पूर्ण करणार? त्यावर गौरी म्हणली, नाही बाबा, असं म्हणू नका. मी एक ना एक दिवस डॉक्टर बनवून तुम्हाला दाखवेनच. परिस्थिती आज नाही तर उद्या ही बदलतच असते. अशी यांची चर्चा रस्त्याने जात असताना चालत असते. त्यावेळेला एक बाई तिला बोलवते, गौरी, हे गौरी, इकडे ये. यांना वाटतं आता आपल्याला तिथे तर भीक नाही मिळाली, आता भीक देण्यासाठीच ही बाई आपल्याला बोलवत असेल. जातात. तिच्याकडे गेल्यानंतर ती काय म्हणते लक्ष देऊन ऐका. गौरी, आमच्या घरामधलं टॉयलेट जर तू साफ केलास तर तुला मी 5 रुपयांची भीक देईन. गौरी शांत बसली. वडील खूप दुःखी झाले. गौरी म्हणले, बाबा, काळजी करू नका, मी टॉयलेट साफ करेन, नक्की करेन. त्याचा मोबदला जर मला मिळत असेल नक्की मी टॉयलेट साफ करेन. गौरीने त्या बाईचे म्हणणे ऐकले. टॉयलेट साफ करायला गेली. टॉयलेट साफ करता करता तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. पण त्या अश्रू वाहत असतानाच तिने दृढ निश्चय केला, आता तर मी डॉक्टर बनणारच, असा तिनं निश्चय केला. 5 रुपये घेतले आणि तिथून ती बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर लक्षात घ्या, तिला या 2 घरांमध्ये ज्या शब्द कानावर पडले होते, जे ऐकायला मिळाले होते, ते इतकं वाईट वाटत होतं. तिने समोरच एक मंदिर पाहिलं. त्या मंदिरासमोर एक चाचा बसले होते. त्या चाचांजवळ तिच्या वडिलांना बसवलं आणि त्या 5 रुपयाची ती खेळणी आणायला गेली आणि 4 घरामध्ये काम केले.
पैसे जमा केले. ही खेळणी कशासाठी आणली असतील तर स्वतःला खेळण्यासाठी नव्हे, तर ती खेळणी विकून तिने पैशाला पैसा जुळवला. तिच्या लक्षात आलं की काहीतरी काम केलं तर मोबदला हा मिळतोच. आणि रोज ती काय करायची, वडिलांना त्या चाच्याजवळ बसवायची, खेळणी विकायची. असं खेळणी विकता विकता तिला एका शिक्षिकेची ओळख झाली. तिचं नाव रीना दीदी. रीना दीदीशी ती बोलता बोलता म्हणाली, काय करू दीदी, माझी आई वारली आहे, माझ्या वडिलांना दिसत नाहीये, मला त्या शिक्षणाची खूप 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 आवड आहे, यावर काही करता येईल का? तेव्हा दीदी म्हणाली, अगं मी स्वतः शिक्षिका आहे, तू चल, तुला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी मी तुला दाखला मिळवून देईल. तेव्हापासून गौरी शाळेत जाऊ लागली. दिवसभर शाळेमध्ये अभ्यास करायची. शाळा सुटल्यानंतर ती खेळणी विकायला जायची. खेळणी विकून आल्यानंतर आपल्या बाबांना सांभाळायची आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. खूप जिद्दीनं मेहनतीनं एकाग्रचित्त करून अभ्यास करायची ती, कारण तिला माहित होतं आजचा अभ्यास जर राहिला तर उद्या खेळणी विकून मला वेळ पुरणार नाही. असं करत 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 आता इकडं पाटील आणि इतर लोक विचार करू लागले की आपल्या दारामध्ये जो भिकारी येत होता छोट्या मुलीला घेऊन, तो आजकाल येताना दिसत नाहीये. असेच एक दिवस पाटलीन दारात उभी राहिली असताना तिला लक्षात येतं की हे आपल्याकडे भीक मागायला येत नाहीये, ही शाळेमध्ये पिशवीमध्ये दप्तर घेऊन जात आहे. त्यावेळेला पाटलीन काय म्हणते बघा, हा 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 मोठी शाळेत जाणारी ग तू, मी पण बघणारच आहे कसली तू काय बनतेस, भली मोठी डॉक्टर बनतेस का कलेक्टर, मीही बघणारच आहे. काही गोट करून लोक तिच्याकडे बोलत होते, ती बघा भिकारी आजकाल शाळेत जाऊ लागली आहे. काही लोक तिला तोंडावर चिडवायची, काही लोक मागे बोलायची, काही लोक हात वारे करायचे. सगळं गौरीला ऐकू येत होतं, सगळं दिसत होतं, पण तिच्या समोर फक्त तिचे बाबांच्या डोळ्याचं ऑपरेशन आणि तिचं शिक्षण आणि तिचं ध्येय डॉक्टर बनायचं, बस एवढंच तिने आपलं लक्ष केंद्रित केलं. शाळेत जाऊ लागली, गुण वाढवू लागले, खूप हुशार झाली, वर्गामध्ये पहिले येऊ लागली. काळामागून काळ लोटत होता, गौरी शिक्षण घेत होती. एक दिवस गौरीचं शिक्षण पूर्ण झालं. आता डॉक्टरच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी काही महत्त्वाच्या परीक्षा असतात, त्या गौरीने दिल्या आणि एक दिवस तिला ऐकायला मिळालं की या डॉक्टरच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी तिला स्कॉलरशिप मिळालेली आहे. ती बाबांकडे पळत 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 गेली, बाबा बाबा आपलं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, मला स्कॉलरशिप मिळालेली आहे. बाबांना एवढा आनंद झाला की बस त्यांना काही बोलण्यासाठी शब्द सुद्धा फुटेना. पण त्याच वेळेला गौरीला वाईट वाटू लागलं, कारण या शिक्षणासाठी तिला जायचं होतं शहरामध्ये. त्यावेळेला रीना दीदी जवळ ती बोलली, मी जर शिक्षणासाठी तिकडे गेले तर माझ्या बाबांची काळजी घेईल कोण? त्यावेळेला दीदी बोलली, अगं तू तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी शहरात काय जावं लागेल तिथे जा, मी तुझ्या बाबांची काळजी घेईल. खूप आनंद झाला गौरीला आणि गौरी शिक्षणासाठी शहराकडे निघाली. काळ बदलला, गौरीचं शिक्षण इकडे पूर्ण होऊ लागलं. जसे जसे गौरी शहरामध्ये गेली, जसे दिवस गेले, वर्ष गेले, गौरीचा निरोपच काही या वडिलांना मिळाला नाही. गौरीचे वडील म्हणायला लागले, अरे शिक्षणाच्या ओघामध्ये ही मला विसरली की काय? हा ठीक आहे, कुठेही असताना जर डॉक्टर बनली असेल तर माझा आशीर्वाद तिला आहे. मग काही वर्षानंतर काय होते बघा, जी पहिली महामारी आली होती ज्यामध्ये गौरीची आई वारलेली, तीच महामारीची बिमारी पुन्हा त्या गावामध्ये आली. त्याच पाटलाचा मुलगा जो राजू होता त्याला महामारीची बिमारी लागली होती आणि तिच्या वडिलांना सुद्धा हा आजार झाला होता. शेजारच्या इस्पितळामध्ये हे सगळे ऍडमिट झाले होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची गर्दी एवढी वाढल्याने डॉक्टर कमी पडू लागले. इकडं नर्स काळजी करू नका, लक्षात घ्या, सगळ्या आजारी लोकांना ती सांगत होती की सरकारने आपल्या हॉस्पिटलमध्ये एका सरकारी डॉक्टरनीला तुमचा इलाज करण्यासाठी पाठवणार आहे, तुम्ही आता लवकर बरं होणार आहात. झालं, नर्स पेशंटशी बोलत असतानाच फोर व्हीलर मधून एक डॉक्टरीन उतरते. सगळे बघून आश्चर्यचकित होतात. सरपंच येतात, डॉक्टरींच्या गळ्यामध्ये हार घालतात, तिचा सत्कार करतात. बाकीचे लोक आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतात, कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून या गावामध्ये लहानपणापासून वडिलांचं बोट धरून तिने भीक मागितलेली असते. आज तीच गौरी या डॉक्टर बनून गावात आलेली आहे.
गौरी पटकन हॉस्पिटलमध्ये गेली. तिला हार घालतात, सत्कार करतात, याचं कौतुक नव्हतं. पेशंट कुठे आधी माझं कर्तव्य महत्वाचं. गेली, तिने पाहिलं तर काय, वडील तिच्या आजारी होते, ऍडमिट होते. पटकन वडिलांच्या पाया पडली आणि सर्व आजारी माणसांवर उपचार करू लागली. एवढी भयंकर महामारी या गौरीमुळे त्या गावातून पुन्हा नष्ट झाली. वडील बरे झाले. वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन त्या गौरीने स्वतः केले. वडिलांना दिसू लागलं आणि सगळे गावकरी एकत्र येऊन पाटलीनबाईंनी त्या गौरीचा काय केला, सत्कार ठेवला. तिला त्या मागच्या झालेल्या बोललेल्या शब्दांची आठवण वारंवार येत होती. कोणाला? गौरीला नव्हे तर पाटलीनबाईला. कारण गौरीचं लक्ष फक्त ध्येयाकडे होतं. सत्कार झाल्यानंतर गौरीने मोठं हॉस्पिटल उघडलं आणि वडिलांसह ती आनंदाने त्या गावामध्ये राहू लागली. लक्षात घ्या मुलांना, गोष्ट काय आहे महत्वाची नाहीये. गौरीप्रमाणे जर तुम्ही सुद्धा जर मेहनत केली, जिद्दीनं अभ्यास केला, महत्वाचं म्हणजे दृढ निश्चय केला, आतापासून ठरवलं की मी पुढे गेल्यानंतर काय बनणार, तर यश हे तुमचं नक्कीच आहे. अशी या गौरीची गोष्ट ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद.